सील ठोकलेलं बंद घर, पहाटेची वेळ आणि अचानक लागलेली आग. मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद बातमी समोर येतेय. विक्रोळीच्या पार्कसाईड परिसरातील राहुल नगरमध्ये काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून पिता पुत्राची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासाचा आणि पुराव्याचा भाग म्हणून हे घर पूर्णपणे सील करण्यात आलं होतं. पण पहाटे याच सील केलेल्या घरात अचानक आग लागली आणि काही वेळातच गॅस सिलेंडरचाही मोठा स्फोट झाला. हा फक्त एक अपघात आहे की हत्येचा कट लपवण्यासाठी किंवा महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला घातपात? पाहूयात यामागचा संपूर्ण घटनाक्रम. ही सगळी कहाणी सुरू होते 6 ऑगस्टच्या पहाटे. विक्रोळीच्या राहुल नगरमध्ये विश्वकर्मा कुटुंबातील 4 सख्खे भाऊ एकाच घरात राहत होते. 6 ऑगस्टला पहाटे 40 वर्षीय सुनील विश्वकर्मा यांनी घरात मोठ्या आवाजात गाणी लावलेली. यावरून त्यांचे भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांच्याशी त्यांचा तीव्र वाद झाला. हा शाब्दिक वाद इतक्या विकोपाला गेला की सुरेंद्र आणि सूरजनं रागाच्या भरात धारधार शस्त्रानं गाणी लावलेल्या सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर जीवघेणा हल्ला चढवला. या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा अवघ्या 14 वर्षांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तर कुटुंबातील अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पार्कसाईड पोलिसांनी दोनही आरोपी भावांना तात्काळ ताब्यात घेतलं. हत्याकांडाच्या या भीषण घटनेनंतर पार्कसाईड पोलिसांनी हे घर क्राईम सीन म्हणून सील केलं होतं, जेणेकरून न्यायालयासाठी आणि तपासासाठी महत्त्वाचे पुरावे सुरक्षित राहतील. मात्र 10 तारखेला पहाटे 5 वाजताच्या सुमारास अचानक या बंद आणि सील केलेल्या घरातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला निघू लागल्या. क्षणार्धात आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि घरात असलेल्या गॅस सिलेंडरचाही भीषण स्फोट झाला. मोठ्या आवाजानं संपूर्ण राहुलनगर परिसर हादरून गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पार्कसाईड पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत विश्वकर्मा कुटुंबियांचे हे पूर्ण घर जळून खाक झालं होतं. आता या घटनेमुळं अनेक गंभीर आणि संशयास्पद प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी अधिकृतपणे सील केलेल्या बंद घरात आतमध्ये आग पेटलीच कशी? दुसरा प्रश्न, हत्येच्या घटनेनंतर घरातील गॅस किंवा विजेचा पुरवठा सुरक्षित होता का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हत्येच्या या गंभीर गुन्ह्यात आरोपींना वाचवण्यासाठी किंवा फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्यासाठी तर ही आग लावली गेली नाही ना? खरं तर पार्कसाईड पोलीस आता या आगीच्या आणि स्फोटाच्या घटनेचा सर्व बाजूंनी अत्यंत सखोल तपास करतायत. फॉरेन्सिक टीम आणि अग्निशमन दलाचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली, सिलेंडर लीक झाल्यानं लागली की यामागं पुरावे नष्ट करण्याचा मोठा कट होता, याचा उलगडा होईल. मात्र या घटनेनं विक्रोळी परिसरात पुन्हा एकदा भीतीचं आणि संशयाचं वातावरण निर्माण झालंय. या तपासात पुढे काय नवीन माहिती समोर येते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.